आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेचें अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींत करियप्पा परेड ग्राउंडाचेर वर्सुकी NCCPM रॅलींत उलोवप करतले. भारत आनी युरोपीय संघान काल इतिहासीक मुक्त वेपार कबलातीचेर सयो केल्यो. आशियांतली सगळ्यांत व्हडली नागरी विमानन कार्यावळ विंग्स इंडिया 2024 आयज हैदराबादांत सुरू जाता. दादल्यांच्या 19 वर्सां सकयल्या क्रिकेट विश्वचषकांत काल जाल्ले सुपर 6 स्टेज मॅचींत भारतान झिम्बाब्वेक 204 धांवड्यांनी हारयलो. आतां पुराय खबरो. संसदेचें अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जातलें आनी तें 2 एप्रिल मेरेन चलतलें. ह्या अधिवेशनाची सुरवात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या लोकसभा आनी राज्यसभा दोनूय सभाघरांच्या वांगड्यांक उद्देशून केल्ल्या अभिभाशणान जातली. अर्थीक सर्वेक्षण फाल्यां बिरेस्तारा मांडटले आनी अर्थसंकल्प आयतारा 1 फेब्रुवारीक सादर करतले. आज सुरू जावपी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पयलो पावणो 13 फेब्रुवारी मेरेन चलतलो जाल्यार दुसरो पावणो 9 मार्च ते 2 एप्रिल मेरेन जातलो. अधिवेशनांत 30 बसका जातल्यो. सरकारान काल सगळ्या पक्षांची बसका आपयल्ली आनी संसदेच्या दोनूय सभाघरांचें कामकाज सुरळीत जावचें हे खातीर सहकार्याचें आवाहन केल्लें. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या येजमानके खाला ही बसका जाली. राज्यसभेंतले सभाघराचे फुडारी JP नड्डा, संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू, संसदीय वेव्हार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आनी डॉ. L. मुरुगन हांणी ह्या बसकेंत वांटो घेतलो. काँग्रेस फुडारी जयराम रमेश, DMK फुडारी तिरुची शिवा, TMCच्यो फुडारी सागरिका घोष आनी समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव हांचे सयत हेर फुडारी ह्या बसकेक हजर आशिल्ले. बसके उपरांत प्रसार माध्यमां कडेन उलयतना संसदीय वेव्हार मंत्र्यांनी सांगलें, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पयल्या पावण्यात राष्ट्रपतींच्या अभिभाशणाचेर उपकार प्रस्ताव मांडटले. उपरांत अर्थसंकल्पा विशीं दोनूय सभाघरांनी चर्चा जातली. भारत आनी युरोपीय संघान काल इतिहासीक मुक्त वेपार कबलातीचेर FTAचेर सयो केल्यो. नवी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, युरोपीय कावन्सिलाचे अध्यक्ष आंतोनियो कॉस्टा आनी युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला फॉन देर लायन हांचे मदीं भारत युरोपीय संघ शिखर परिशदे उपरांत ही कबलात जाल्या. दोनूय वटांनी ह्या कबलातीक सगळ्या वेपार कबलातींची जननी अशें म्हळां. ह्या कबलातीक लागून कापड आनी पायतनां सारक्या भारतीय वस्तूं खातीर युरोपीय बाजारपेठ उक्ती जातली. तेच बरोबर हाका लागून लक्झरी मोटारी, वायन आनी वखदां सयत आयात केल्ल्या युरोपीय वस्तूंचेर शुल्क उणें जावन त्यो भारतांत सवाय जातल्यो. ते भायर भारत आनी युरोपीय संघान सुरक्षा, संरक्षण, भागीदारी, मोबिलिटी, आपत्ती धोको वेवस्थापन आनी ग्रीन हायड्रोजन ह्या मळारूय जायत्यो कबलातींचें आदान प्रदान केलें. चर्चे उपरांत दोनूय युरोपीय फुडाऱ्यां बरोबर जोड पत्रकार परिशदेंत उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें, भारत आनी 27 देशांच्या युरोपीय संघ हांचे मदीं सगळ्यांत व्हडली मुक्त वेपार कबलातीचेर सयो जाल्ल्यान अर्थीक संबंद खोल जातले, रोजगाराच्यो संदी निर्माण जातल्यो, संवसारीक पुरवण सांखळी घटमूट जातली आनी समृद्ध फुडारा खातीर दोनूय वटां मदली भागीदारी घटमूट जातली. भारत और यूरोपियन यूनियन के बीच इन्वेस्टमेंट को बूस्ट करेगा, नई इनोवेशन पार्टनरशिप बनाएगा और वैश्विक स्तर पर सप्लाई चेन को मजबूत करेगा. यानी यह सिर्फ ट्रेड एग्रीमेंट नहीं है, यह साझा समृद्धि का नया ब्लूप्रिंट है. बदलत्या जागतिक परिस्थितीन भारत आनी युरोपीय संघ धोरणात्मक आनी विश्वासार्ह भागीदार म्हूण एकठांय उबे आसात असो स्पश्ट संदेश ही शिखर परिशद संवसाराक दिता अशें युरोपियन कावन्सिलाचे अध्यक्ष आंतोनियो कॉस्टा हांणी सांगलें. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां की भारत 2035 मेरेन संवसारांतल्या पयल्या 4 सेमीकंडक्टर उत्पादक देशां मदीं आसपाचे वाटेर आसा. नवी दिल्लींतल्या स्टार्टअप आनी सेमीकंडक्टर उद्देगाच्या प्रतिनिधी कडेन उलयतना तांणी सांगलें की भारताची सेमीकंडक्टर कार्यावळ दीर्घकाळ आनी बऱ्या नियोजीत उपक्रम म्हणून तयार केल्लो आसा. तातूंत स्टार्टअप आनी स्थापन जाल्ली कंपनी दोनूय आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
बेतलान इंडियन ऑयल कॉर्पोरेशनाच्या वाठारान काल भारत उर्जा सप्तक परिशदेक सुरवात जाली. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मंत्रालयान ह्या 4 दिसांच्या परिशदेचें आयोजन केलां. परिशदेन जगभरांतल्यान उर्जा क्षेत्रांतले तज्ञ, धोरणकर्ते आनी उर्जा क्षेत्रांतले उद्देजक सहभागी जाल्यात. परिशदेन उर्जा विकास, आंतरराष्ट्रीय तेल, अर्थीक सुरक्षा, शाश्वत उर्जा वाड आदी विशयांचेर चर्चा जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हिडिओ संदेशा वरवीं परिशदेच्या उक्तावण कार्यावळींत संबोधन केलें. एनर्जी वीक के इस नए एडिशन में गोवा में दुनिया के करीब 125 देशों के प्रतिनिधि जुटे हैं. आप एक एनर्जी सिक्योर और सस्टेनेबल फ्यूचर पर चर्चा करने भारत आए. साथियों, इंडिया एनर्जी वीक बहुत ही कम समय में डायलॉग और एक्शन का एक ग्लोबल प्लेटफॉर्म बनकर उभरा है. आज एनर्जी सेक्टर के लिए भारत बहुत बड़े अवसरों की धरती है. भारत दुनिया की फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकॉनॉमी है. आशियांतली सगळ्यांत व्हडली नागरी विमानन कार्यावळ विंग्स इंडिया 2026 आज हैदराबादांतल्या बेगमपेट विमानतळार सुरू जातली. 4 दिसांची ही कार्यावळ नागरी विमानन मंत्रालयान फिक्कीच्या जोड पालवान घडोवन हाडल्या. विंग्स इंडिया जागतीक विमानन फुडारी, धोरणकर्ते आनी उद्देगीक भागधारकांक एकठांय हाडटले आनी विमानन क्षेत्रांत भारताची वाडटी तांक, नवनिर्माण आनी क्षमता दाखोवपा खातीर एक मुखेल मंच म्हूण काम करतले. आज आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दीस मनयतात. डिजिटल युगान वैयक्तीक म्हायती आनी गोपनीयतेचें संरक्षण कितलें म्हत्वाचें आसा हाचे विशीं जागृताय करप हो ह्या दिसाचो हेत आसा. हाका डेटा संरक्षण दीस अशें म्हणटात. 2006 वर्सा युरोप कावन्सिलान हो दीस थारायल्लो. डेटा संरक्षणाचेर संवसारांतली पयली कायदेशीर रितीन बंधनकारक आंतरराष्ट्रीय कबलात आशिल्ल्या कन्व्हेन्शन 108 चेर सयो केल्ल्याचो उगडास करपा खातीर हो दीस मनयतात. डेटा गोपनीयता ही जापसालदार डिजिटल प्रशासनाची एक मूलभूत आधारस्तंभ आसा. भारतीय हवामान खात्यान IMDन आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश आनी पंजाबान फुडले 2-3 दीस कुटकुट्याचे शीं पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान दिल्ली, बिहार, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशान फाल्यां मेरेन दाट टुके पडपाचो अदमास उक्तायला. दादल्यांचे 19 वर्सां पिराये सकयल्ल्या क्रिकेट विश्वचषकान काल बुलावायोच्या क्वीन्स स्पोर्ट्स क्लबान जाल्ले सुपर 6 स्टेज मॅचींत भारतान झिम्बाब्वेक 204 धांवड्यांनी हारयलो. भारतान दिल्ल्या 353 धांवड्याच्या लक्ष्याक जाप दितना झिम्बाब्वे 38व्या ओव्हरीन 148 धांवड्यो करून ऑल आउट जालो. भारता खातीर उदव मोहन आनी आयुष महात्रे हांणी दरेकी 3 विकेटी घेतल्यो. हाचे आदीं भारतान निर्धारीत 50 ओव्हरींनी 8 बाद 352 धांवड्यो केल्ल्यो. विहान मल्होत्रान नाबाद 109 धांवड्यो काडल्यो. ताका प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार फावो जालो. भारताची फुडली मॅच 1 फेब्रुवारीक पाकिस्ताना आड जातली. सर्वोच्च न्यायालयान काल सगळ्या राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांक ॲसिड हल्ल्याच्या प्रकरणाचो आंकडो आनी न्यायालयान तांची स्थिती सयत वेगवेगळी म्हायती दिवपाक सांगल्या. तशेंच पिडीतांक मजत करपा खातीर पुनर्वसन उपायांची म्हायती दिवपाचे निर्देश न्यायालयान दिल्यात. मुखेल न्यायाधीश सूर्यकांत आनी न्यायाधीश आर महादेवन आनी जयमाल्या बागची हांच्या खंडपीठान राज्यांक आनी केंद्रशासीत प्रदेशांक सकयल्या न्यायालयान आरोपपत्र दाखल केल्ल्या प्रकरणांच्या आंकड्यांची म्हायती दिवपाक सांगल्या. खंडपीठान ही म्हायती दिवपाक 4 सप्तकांचो वेळ दिला. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. संसदेचें अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन करियप्पा परेड ग्राउंडाचेर वर्सुकी NCC PM रॅलींत उलोवप करतले. भारत आनी युरोपीय संघान काल इतिहासीक मुक्त वेपार कबलातीचेर FTA चेर सयो केल्यो. आशियांतली सगळ्यांत व्हडली नागरी विमानन कार्यावळ विंग्स इंडिया 2026 आयच्यान हैदराबादान सुरू जाता. दादल्यांच्या 19 वर्सां सकयल्या क्रिकेट विश्वचषकान काल जाल्ले सुपर 6 स्टेज मॅचींत भारतान झिम्बाब्वेक 204 धांवड्यांनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.